आंबट गोड मेथांबा। कैरीची सालं काढूयात। कुकर मध्ये ठेवून वाफवून घ्यायचे आहेत। मेथ्या प्लस आंबा म्हणजेच मेथांबा आणि त्या मेथ्यांमुळेच त्याला चव येते। गार करत ठेवूया। त्याचा गर काढून घ्यायचा आहे आणि हाताने स्मॅश करून घ्यायचा आहे। स्मॅश केलेली कैरी आहे। मेथ्या घालून फोडणी करूयात। या फोडणीत आपण मेथीची पावडर पण वापरणार आहोत बरं का। मेथ्या, मोहरी, हिंग, हळद, थोडीशी मेथी पावडर, कैरी, जेवढी कैरी तेवढा गूळ। हे लोणच्यासारखंच खायचं असतं बरं का, डाएट वाल्यांनी लक्षात ठेवा। तिखट, मीठ, गूळ विरघळला आहे। आता मी चव घेऊन बघते आहे। अजून थोडासा गूळ घालावासा वाटतोय, थोडा गूळ ऍड करते। 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपला मेथांबा तयार आहे। मेथांबा कसा झालाय बघ रे। एकदम आंबट गोड मस्त लागतं एकदम। एन्जॉय।